नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण अंड्यापासून अतिशय साधी सोपी परंतु चवीला जबरदस्त अशी रेसिपी बनवतोय. चला तर मग आजची रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपण पहा अंडी उकडून घेतलेली आहेत. आता ही अंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवूया. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये घालायचं तेल. तेल छान असं गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे घालायचे. जिरे व्यवस्थित असे फुलले की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. सोबतच आलं लसूण ठेचून घेतलं होतं तेही घालायचं आहे. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे मी आलं लसूण ठेचून घातलेलं आहे. हवं तर तुम्ही याची पेस्ट सुद्धा इथे यामध्ये घालू शकता. कांदा पहा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोटा टोमॅटो बारीक बारीक चिरलेला घालायचा आहे. टोमॅटो घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असं टोमॅटो आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा इथे आपला टोमॅटो मऊसूद असा होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. कांदासुद्धा छान लालसर झाला आहे. आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत जे की आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. सोबतच 1 चमचा काळं तिखट घालूया, म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. थोडीशी धणेपूड घालायची आहे. त्यानंतर कोणताही चिकन मसाला किंवा मटण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. छान असे एकजीव करून घेऊया. तेलामध्ये आपल्याला मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. पहा इथे छान याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया. अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला रस्सा जितका हवा असेल किंवा सुका हवा असेल त्यानुसार तुम्ही ते पाणी वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता या भाजीला ना आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली अंडी होती ना, ती अंडी घालायची आहेत. पहा इथे भाजीला छान अशी उकळी आली आहे. आता आपण यामध्ये शिजवलेली सर्व अंडी घालूयात. कोणतंही वाटण न करता चवीला अतिशय जबरदस्त अशी आपली ही अंड्याची भाजी तयार होते. सर्व अंडे आपण यामध्ये घातलेली आहेत. आता थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि आपल्याला मध्यम गॅसवरती भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. यावरती आपण झाकण ठेवूया. मध्यम ते बारीक गॅसवरती भाजी आपण शिजवून घेऊया. आता एक 3 ते 4 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. पहा इथे आपली अंड्याची भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे. छान झणझणीत आणि चविष्ट झालेली दिसते. रंगसुद्धा पहा भाजीला किती छान आलेला आहे. गरमागरम अशी ही अंड्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता किंवा भातासोबतही खायला खूपच छान लागते. मस्त असा इथे आपला झणझणीत झटपट असा अंडा मसाला तयार झालेला आहे. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पहा जितकी दिसायला सुंदर ही भाजी दिसते ना, तितकी चवीला सुद्धा खूपच छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट असा अंडा मसाला नक्की ट्राय करून पहा. चवीला खूपच छान लागतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि सर्व भाजी काढून घेऊया. मस्त अशी आपली झणझणीत आणि चमचमीत अंड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट अंड्याची भाजी नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.